न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विशाल परदेशी। आपण बघताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। चला, आपला महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया चर्चेतल्या बातमीने। ती बातमी अशी की शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा वादात सापडलेत। शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली। संजय गायकवाड यांच्या विरोधात प्रशांत आंबी यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे, तर विरोधकांनीही संजय गायकवाडांचा जोरदार समाचार घेतलाय। आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ। मी व्यवस्थित बोलतो। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी प्रकाशकांना दिली जीवे मारण्याची धमकी। तू जीप कापून टाकेन मी। बर बर, बघूया की। या उद्या जीप कापायला येतोच मी, थांब जरा तू। पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवीगाळ। तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे कोण? हराम शिवाजी म्हणणारा। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड आणि वाद हे काही नवं नाही। आता या वादात आणखी भर पडली आहे। दिवंगत विचारवंत गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून त्यांनी शिवीगाळ केली। तू काही शासन शिकू नको, लिहून घे। मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन। तुम्ही आता तू कधी पुस्तक वाचताना दिसला? मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित, नीट बोल। शिवाजी महाराज मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला। मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी मी व्यवस्थित बोलतो, बोला। तू राहायचं कुठं? तू मी कोल्हापुरात राहतो। तुझ्या घरात घुसून मारून तुला मी कॉम्रेड गोविंद पानसरेंनी शिवाजी कोण होता हे पुस्तक 1988 साली लिहिलं, पण आता जवळपास 38 वर्षांनी संजय गायकवाडांना जाग आली। त्यांनी पानसरेंच्या त्या पुस्तकाच्या शीर्षकावर सवाल उपस्थित केलाय। तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे। अरे गोविंद पानसरे कोण? हराम शिवाजी म्हणणारा। तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे। काय माहिती घ्यायची गरज नाही मला। मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा। काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की आराधर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला। आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही। व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला। तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते। मग पानसरेला भेटायला वर जाय। प्रकाशक प्रशांत आंबी यांनी संजय गायकवाडांना पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला, मात्र त्यानंतरही संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबींना मारण्याची धमकी दिली। तू भेट, फक्त तुला कदा चिडून टाकतो पाय जरा। हा, या बघूया। जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार, जरा चेक कर। तू बी कोण आहे चेक कर। तू फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर, पाय समजेल तुला काय आता। डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता। बर, मग तू आमचा महाराजाचा अपमान कर। तू कोण? तुला सांगितलं ना, तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय। तू जीप कापून टाकेन मी। बर बर, बघूया की। या उद्या जीप कापायला येतोच मी, थांब जरा तू। या उद्या या। या धमकी प्रकरणी प्रशांत आंबी पोलिसात तक्रार करणार आहेत, तर पुस्तकाचे लेखक स्वर्गीय कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या सून मेघा पानसरेंनी संजय गायकवाडांचा निषेध केलाय। मी 2012 पासून चळवळीमध्ये सक्रिय आहे। अशा अनेक धमक्या मला आलेल्या आहेत। अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि इथून पुढेही घालणार नाही। अनेक धमक्यांकडे ह्यापूर्वीसुद्धा आम्ही दुर्लक्ष केलेलं आहे, पण हा जो कालचा कॉल आहे हा एका लोकप्रतिनिधीचा कॉल आहे आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी हे जनतेप्रती जास्त असायला हवी। एखादा लोकप्रतिनिधी जर जनतेला अशा पद्धतीनं घाणेरड्या भाषेमध्ये बोलत असेल तर हे बरोबर नाही। अशा पुस्तकाबद्दल, या ज्या पुस्तकाचा लेखक ज्याचं खून झालेलं आहे त्याच्या विचारासाठी, यांच्याबद्दल इतक्या आक्षेपार्ह भाषेमध्ये, अर्वाच्य भाषेमध्ये बोलणं याचा मी तीव्र निषेध करते। महाराष्ट्रामध्ये
अशी परिस्थिती आलेली आहे का की एका ज्येष्ठ नेत्याबद्दल, त्याच्या पुस्तकाबद्दल इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोललं जातं, त्यांच्यावर कारवाई होणार की नाही असा मुद्दा माझ्यासमोर आहे. संजय गायकवाडांच्या या शिवीगाळीवरून राजकारण तापलंय. विरोधकांनी संजय गायकवाड यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे. संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू. जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू. हे लक्षात ठेवा त्यांनी संजय. कुणालाही धमकी देणं, कुणालाही या राज्यामध्ये हा गुन्हा आहे आणि असं असेल तर ते दुर्दैवी आहे. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी तातडीने त्याच्यात लक्ष घालून त्यांना सुरक्षितता द्यावी. कारण कदम चर्चा होऊ शकते ना, मतभेद एका सशक्त लोकशाहीत मतभेद जरूर असू शकतात, पण म्हणून धमकी देणं योग्य नाही. गोविंद पानसरे हे आमचे हिरो आहेत आणि शिवाजी कोण होता हे पुस्तक आम्हाला मार्गदर्शक आहे. आणि या पुस्तकाच्या अनुषंगानं अशा प्रकारची मांडणी जी आहे ही गोविंद पानसरेंचा खून, नरेंद्र दाभोळकरांचा खून अशी असणाऱ्या मानसिकतेचंच प्रतिबिंब त्यांच्या त्या क्लिपमधून झळकत आहे. विशेष म्हणजे धमकी दिल्याच्या या वादावर संजय गायकवाडांनी स्पष्टीकरण दिलंय. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही. अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत. आणि म्हणून ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र लिखाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. गेल्या वर्षी त्यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. तर जो राहुल गांधींची जीभ कापून आणेल त्याला मी 11 लाखांचं बक्षीस देईन असं जाहीर आवाहन गायकवाडांनी केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या मिरवणुकीत त्यांनी पोलिसांची काठी हिसकावून तरुणांना मारहाण केली होती. 2025 मध्ये बुलढाण्यातल्या एका सभेत गायकवाडांनी मतदारांना फक्त दारू आणि मटण हवं असं विधान केलं, तर महाराष्ट्र पोलीस जगातील सर्वात अकार्यक्षम असल्याची टीका केली. 1987 मध्ये आपण वाघाची शिकार करून त्याचा दात गळ्यात घातल्याचं विधान संजय गायकवाडांनी केलं. आता पुस्तक प्रकाशकाला शिवीगाळ आणि धमकीमुळे ते पुन्हा चर्चेत आले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना केलेल्या शिवीगाळ आणि धमकी प्रकरणाचे पडसाद आता कोल्हापुरात उमटले. कम्युनिस्ट पार्टीच्या वतीने कोल्हापूरच्या शिवाजी चौकात निदर्शनं करण्यात आली. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारण्यात आले. या पुतळ्याचं दहन करण्यात आलं. त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी जी आहे ती करण्यात आली. आता बघूया बारामतीत विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या धामधुमीतच 2029च्या राजकारणाची चर्चा जी ती रंगली. हो, 2029च्या राजकारणाची. 2029 मध्ये मी उमेदवार असावं अशी लोकांची मागणी, असं वक्तव्य जय पवारांनी आत्तापासूनच उमेदवारीवर दावा केलाय, असं म्हणत तरी दावा केलाय. तर जयच्या विरोधात युगेंद्र पवार उमेदवार असू शकतात असं थेट आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. युगेंद्र पवारांनी ही 3.5 वर्षात काही होऊ शकतं अशी प्रतिक्रिया दिली आणि त्यामुळे आत्तापासूनच निवडणुकीचं रणशिंग जे आहेत ते फुंकलं गेलंय. उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं, पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं. तिथं जय उभा राहिला, इथून युगेंद्र तिथं असू शकतं. त्यामुळे ह्या अनुषंगाने पवार विरुद्ध पवार हे बारामतीमध्ये किती लोकांची इच्छा नसली तरी होऊ शकतं. विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान सुरू असतानाच बारामती मतदारसंघात 2029च्या निवडणुकीचं राजकारण सुरू झालंय. परिणामी पोटनिवडणुकीनंतर सुनेत्रा पवारांच्या प्रचाराची धुरा सांभाळणारे जय पवार पुढील निवडणुकीत उमेदवार असू शकतील, त्याबाबत जय पवार यांनीच संकेत दिलेत. स्वतःच्या उमेदवारीबाबत लोकांची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं.
लोकांची मागणी आहे की 19 मध्ये मी उमेदवार व्हावं, 29 मध्ये मी उमेदवार व्हावं. पण माझी आशा आहे, नाही तर माझ्या मनात काय आहे की मी पक्षाचा छोट्या कार्यकर्ता म्हणूनच कास माझे पुढे चालू ठेवावं आणि सगळ्यांना तिथं मदत करावी. 29ला तुम्ही तुमची तयारी असणार आहे? नाही, मी तुम्हाला आताच बोललो, माझी नाही, लोकांची ती मागणी. जय पवार यांनी उमेदवारीबाबत थेट वक्तव्य करताना सध्या पक्षनिष्ठेला प्राधान्य देत कार्यकर्ता म्हणून काम करत राहण्याची भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच वहिनी आणि पार्थदादा आहेतच असं म्हणत जय यांनी कुटुंबातील इतर नेतृत्वावरती विश्वास दाखवला. दरम्यान रोहित पवार यांनी 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार अशी लढत होऊ शकते याकडे सर्वांचं लक्ष वेधलं. जय पवार यांच्या विरोधात योगेंद्र पवार उमेदवार असू शकतात. पवार विरुद्ध पवार अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं सांगत रोहित पवारांनी आगामी लढतीवरती भाष्य केलं. पक्षाने जो कुठला निर्णय त्यावेळेस तिथं घेतला जाईल, म्हणजे काकी जर निवडणुकीला त्यावेळेस उभं राहणार नसतील आणि जे उभं राहणार असेल, शेवटी त्यावेळेस जी लढाई होईल 2029ला ती तशी बघितली तर सर्व पक्षीय ती लढाई त्या ठिकाणी होऊ शकते. हे बघा, आता अजितदादांच्या वेळेस सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे, लोकसभेला सुद्धा पवार विरुद्ध पवार झालेलंच आहे. त्यामुळे उद्या जाऊन पवार विरुद्ध पवार होण्याची शक्यता ही आपल्याला नाकारता येणार नाही. जय पवार आणि रोहित पवारांनी निवडणुकीवरती वक्तव्य केल्यामुळे योगेंद्र पवार काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. तसं मी काय इतर चॅनलना काही सांगितलेलं पण नाहीये. 29ला अजून खूप वेळ आहे. आता जरी आपण 26 मध्ये आहोत, 3-3.5 वर्ष अजून राहिलेत. अच्छा, बारामती ते 2 मतदारसंघ पण होऊ शकतात, लोकसभेत 2 मतदारसंघ होऊ शकतात, काही होऊ शकतं. अच्छा, म्हणजे आता सध्या तरी त्याच्यावर कुठल्याही प्रतिक्रिया आपल्याला त्याच्यावर स्टेटमेंट करायचं नाही. हा, बरोबर. ओके ओके ठीक आहे. ओके. पवार विरुद्ध पवार या संभाव्य लढतीचे आत्तापासूनच पडघम वाजायला सुरुवात झाल्यामुळे त्यावरती राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया देण्यात आल्या. इलेक्शन झाल्यानंतर मग पण शक्यतो कुटुंबामध्ये वाद होता कामा नये, पवार विरुद्ध पवार होता कामा नये, ठाकरे विरुद्ध ठाकरे होता कामा नये, शिंदे विरुद्ध शिंदे होता कामा नये, फडणवीस विरुद्ध फडणवीस असं काही होता कामा नये ह्या मताचा मी आहे. शेवटी कुटुंब आहे, कुटुंबाने एकत्रित राहावं आणि गेल्या अनेक वर्षापासूनची महाराष्ट्राची ती परंपरा आहे आणि ह्या मताचा मी आहे. त्यामुळे कुठेही कुटुंबामध्ये वाद होऊ नये असं मला तरी स्वतःला वाटतं. सुनेत्रा वहिनी आहेच ना अजून, त्यामुळे जयने घाई करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. आई असताना अजून मुलांनी फार घाई करावी अशातला भाग नाही. अजितदादा असेल, सुनेत्रा वहिनी असेल आणि जय असेल याच्यामध्ये फरक आहे. आणि जनता बारामतीची सुज्ञ आहे मला असं वाटतं. कोण असावं जनता आपोआप कल देईल. त्यामुळे आता जयने घाई करू नये असं मला तरी वाटतं. 2029च्या निवडणुकीला 3.5 वर्ष शिल्लक आहेत. मात्र बारामती मतदारसंघात पवारांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत एकत्र असलेलं पवार कुटुंब 2029च्या निवडणुकीत एकत्र राहील की निवडणुकीच्या मैदानात समोरासमोर येईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. दरम्यान या संदर्भात चर्चा झाल्यानंतर जय पवारांनी काय प्रतिक्रिया दिली तेही आपण पाहूया. मी सकाळी जे बोललो त्याचा उल्लेख तुम्ही चुकीचा घेतला. मी बोललो ही मागणी आमच्या लोकांची आहे. मी सारखं बोलत आलोय की मला पक्षासाठी काम करायचं, एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करायचंय. आणि जर ही लोकांची जर एक इच्छा असेल की 29 ला मी उमेदवारी घ्यावं, ती त्यांची इच्छा आहे. माझी इच्छा आहे की मी सगळ्यांबरोबर काम करावं. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी सकाळीच काटेवाडीतील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. तर सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबानं मतदान केले. दरम्यान बारामतीत सुनेत्रा पवारांसह 23 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचं मतदान संपलंय. राहुरीत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
50.68% मतदान झालं. राहुरीत अक्षय कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुरीमध्ये जनतेचा कौल कुणाला याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. राहुरी पोटनिवडणुकीचा 4 मे रोजी निकाल लागणार आहे. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची जागा रिक्त झाल्यानं ही निवडणूक पार पडली आहे. आता बघूयात आपण पुढली घडामोड अशी की येत्या 1 मे पासून राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेच्या सक्तीची अंमलबजावणी केली जाणार आहे. या विरोधात रिक्षा चालकांच्या काही संघटनांनी आंदोलनाची हाक दिली, तर गुणरत्न सदावर्ती ही रिक्षा चालकांच्या बाजूने उतरले. तर मनसेने मराठी सक्ती करावी अशी मागणी केली आहे. यामुळं हा वाद वाढण्याची शक्यता आहे. समजलं पाहिजे आणि बोलता आलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये एवढं जर मराठी कोणाला येत नसेल आणि मग मुजरी करत असेल तर ते योग्य नाही ना. रिक्शे वालों से पंगा लेना बहुत महंगा पड़ता है, ये बताने के लिए आया हूँ. ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्ती करण्यात येण्याच्या मुद्द्यावरून उमटलेल्या या प्रतिक्रिया. राज्यात येत्या 1 मे पासून रिक्षा चालक, टॅक्सी चालकांना मराठी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता येणं बंधनकारक करण्यात आलंय. रिक्षा चालकांना परवाने नूतनीकरण करताना या नियमांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी आपल्या विभागाला दिले. याला रिक्षा चालक संघटनांनी विरोध करत आंदोलनाची हाक दिली. आम्ही आता निवेदन देत आहोत रिक्षा चालकांच्या माध्यमातून 28 तारखेला माननीय परिवहन मंत्री यांना. आणि त्यानंतर जर हे नाही झालं आणि त्यांनी रद्द निर्णय हा नाही केला, कारण ते सरळ म्हणाले की आम्ही परमिट रद्द करणार, जी चुकीची बाब आहे. आणि त्यामुळे आम्ही स्वाक्षरी मोहीम घेऊन त्यांना निवेदन देऊन आणि त्यानंतर जर झालं नाही तर 4 मे पासून रोज वेगवेगळ्या ठिकाणामध्ये मुंबई आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये निदर्शनं सुरू होते. रिक्षा टॅक्सीच्या मराठीच्या सक्तीवरून वकील गुणरत्न सदावर्तेंनी आक्रमक भूमिका घेतली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी मीरा भाईंदरचा दौरा करत इंद्रिलोक परिसरात ऑटो रिक्षा चालक, मालक आणि त्यांच्या युनियन सदस्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी परप्रांतीयांवर अन्याय सहन करणार नाही, सदावर्तेंच्या या भूमिकेचा मनसेनं निषेध करत सदावर्तेंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. रिक्शे वाला कष्टकरी होता है, वो पैसे वाला नहीं होता. इससे पंगा ना ले, ये सूचित करने के लिए आया हूँ प्रताप सरनाईक जी को. रिक्शे वालों से पंगा लेना बहुत महंगा पड़ता है, ये बताने के लिए आया हूँ. उल्लंघन कोणी करेल, जर व्हायलन्स होईल तर माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे शहानीच्या जजमेंटमध्ये की कशा प्रकारे कारवाई करायची, कशा मुसक्या दाबायच्या, कशा अटक करून मध्ये टाकायचे. हे वेगळे सांगण्याची गरज नाही. आणि राज ठाकरेच्या जे कोणी म्हणजे व्यक्तिगत आम्ही कोणाच्या विरुद्ध नाही, तुम्ही माणूस म्हणून चांगला वागा, बोला, जगा, आमचं काही म्हणणं नाही. अगर मेरे एक भी कष्टकरी के तरफ टेढ़ी निगाहों से देखे और दारू पी के किसी को मेरे कष्टकरी को छेड़ने के लिए छोड़ा तो कानून से और हमसे तुम्हारी फिर हो जाएंगी 1 to 1. ये ध्यान में रखना, तुम्हें छोड़ेंगे नहीं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीची सक्ती करण्याचा सरकारच्या निर्णयाचं मनसेनं स्वागत केलंय. मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा, अशा आशयाचे स्टिकर्स मनसेकडून रिक्षावर लावले जाणार आहेत. ह्या आंदोलनाचा काही फरक पडणार नाहीये. फक्त मी एक सांगतो, आंदोलन संप करून करा तुम्ही. जर आमच्या लोकांच्या अंगावर आलात तुम्ही तर रस्त्यावर मारणार. तुम्ही संप करा, तुम्ही रिक्षा चालवू नका, तुम्ही काय वाटेल ते करा. मराठी भाषा शिकायला घ्या पाहिजे या संपामध्ये. पण तुम्ही जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणार. रिक्षा चालकांना मराठी भाषा शिकता यावी आणि बोलता यावी यासाठी परिवहन विभागानं पुढाकार घेतला. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी मंत्रालयात मराठी साहित्यिकांशी चर्चा करताना रिक्षा चालकांना मराठी शिकता यावी यासाठी झटपट अभ्यासक्रम तयार करण्याबाबत साहित्यिकांशी चर्चा केली. शेवटी महाराष्ट्र आहे, मराठीची सक्ती हे काही चुकीचं नाहीये. आणि व्यवसाय करणाऱ्या व्यक्ती जर महाराष्ट्रामध्ये मराठी शिकायला तयार असेल तर उलट त्यांना तुम्ही परावृत्त करायला पाहिजे. तुम्ही कर्नाटकामध्ये जा,
तुम्ही तेलंगणामध्ये जा, तामिळनाडूमध्ये जा, मद्रासमध्ये जा किंवा बाकीच्या केरळामध्ये जा, त्या ठिकाणी त्यांची भाषा ही त्या लोकांना यायलाच हवी या मताचे ते आहेत. तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर मराठी कोणी बोलायला तयार आहे तो रिक्षावाले, परंतु तुम्हीच जर असं आक्रमक भूमिका घेतली आणि त्यांच्या मुजोरीमध्ये अजून जर भर करून दिला तर कसं चालेल मला सांगा. येत्या 1 मे पासून राज्यातील रिक्षा चालकांना लागू होणाऱ्या मराठीच्या सक्तीबाबत रिक्षा चालकांनी प्रतिक्रिया दिल्यात. असं ताई काही किती माणसं असे पण आहे जे परप्रांतीय त्या लोकांना मराठी येत नाही बरोबर, त्या लोकांना थोडा टाइम द्यायला पाहिजे. महाराष्ट्राला आहे तर मराठी तर मला पाहिजे. महाराष्ट्र भाषाचा सन्मान आहे. आगळेकडे आपली रोजीरोटी आहे तर मराठी भाषा अनिवार्य आहे. मग जेवढं ते ठेवलं आहे की 1 हप्त्यामध्ये यायचे आणि 10 दिवसामध्ये यायचे, ही कंपल्सरी बरी नाही. जर आपण मराठी बोललं तर प्रवासीही बोलतील. ते हिंदी बोलतात, आपण बोलतो मग ते पण हिंदीतच बोलतात. त्यांना आपण जर मराठीत उत्तर दिलं तर ते कदाचित मराठी बोलतील. हा आदेश जो काढला तो योग्य वाटतोय. हो, एकदम योग्य आहे. मराठी लोकांनी बोललंच पाहिजे. मराठी बोललंच पाहिजे. महाराष्ट्रात येऊन तुम्ही जरी धंदा करताय तर मराठी यायलाच हवी ना. तुमच्याकडे आम्ही गेल्यावर आम्हाला हिंदीतच बोलावं लागतं ना. परमिट का, लाइसेंस का, जब भी हम लोग को ऑर्डर फॉर्म लाइसेंस दिया उस टाइम पे हम लोग के ऊपर कार्रवाई मत करो, गवर्नमेंट के ऊपर कार्रवाई करो, परिवहन अधिकारी के ऊपर कार्रवाई करो. जो हम लोग से पैसा ले लेके लाख रुपया 2-2 लाख रुपया ले करके हम लोग को परमिट दिया गया है. तामिळनाडू असो की कर्नाटक, या राज्यात प्रादेशिक अस्मिता जपली जाते. या राज्यात पोटा पाण्यासाठी गेलेले परप्रांतीय त्या भाषेचा सन्मान ठेवतात. मग महाराष्ट्रात मराठी शिका म्हटल्यावर परप्रांतीयांची भावना का दुखावते? महाराष्ट्रात मराठीचा आग्रह धरला म्हणून तुम्ही आंदोलन करणार? तुम्हाला काम करायचं असेल, इथं राहायचं असेल तर इथली भाषा शिकण्यात कमीपणा काय? इथली माणसं सहनशील आहेत म्हणून इथल्या भाषेकडे दुर्लक्ष करणार का, हा सवाल विचारला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आणि यानंतर आपण बघणार आहोत कर्नाटक सरकारचा शिक्षणात देखील मराठी द्वेष जो आहे तो बघायला मिळतोय. कर्नाटक स्कूल बोर्डाच्या निकालात मराठी हा शब्दच वगळण्यात आला. निकालात मराठीचे मार्क दिले पण मराठी विषय लिहिला नसल्याचं स्पष्ट झालंय. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावर आक्षेप घेतलाय. मराठीची गळचेपी सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय. सीमा भागातल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. सरकारच्या 10वीच्या निकालांमध्ये सीमा भागातल्या विद्यार्थ्यांच्या जी निकाल पत्रिका आहे त्याच्यामधला मराठी हा शब्दच गायब केलाय आणि तो ब्लँक ठेवून त्याच्यासमोर फक्त मार्क घातलेले आहेत. कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष त्या ठिकाणी परत एकदा दिसून येतोय. सीमा भागात मराठीचं अस्तित्वच नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करत आहे. अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणावरनं राज्यात खळबळ उडाली. या प्रकरणावरून आता राजकारण तापलं असून विजय वडेट्टीवार आणि नवनीत राणा यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर घणाघाती टीका केली. वडेट्टीवारांनी जातीय आणि धार्मिक विष पसरवणारी विषवल्ली म्हणत जोरदार टीका केली, तर चिल्लर म्हणत काँग्रेसने विषारी साप पोसले अशी टीका नवनीत राणांनी केली आहे. आता राणांनी केलेल्या टीकेनंतर वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा जोरदार पलटवार केला. पाहूया. नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे. हे सगळे चिल्लर लोक आहे. या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाही आहे. पण एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात. त्या मला चिल्लरच समजतात, कारण त्या मोदींनाच ठोक समजतात, चिल्लर आणि ठोक. त्यामुळे आम्ही चिल्लरच आहोत. राहिला विषय की त्या किती महान आहेत. सिगरेट पिक्चरच्या पॉप्युलर हिरोईनकडून ग्रेटच असणार त्या, कारण पडद्यावरच्या तारांकिता आहेत त्या. त्यामुळे आम्ही तर त्यांच्या दृष्टीने चिल्लरच आहोत. त्यामुळे आम्ही चिल्लर आहोत. आता पाहूयात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात अनेक भुंदुगिरीची प्रकरणं समोर आली आहेत. कुणी तंत्रमंत्र आणि कुणी जादू टोणा सांगून लूट करत होता, तर कुणी खडे चिंचोके लाखोंना विकून लूट करत होता. ठाणे जिल्हा शाखेने आणखी एका भोंदूबाबाचा पर्दाफाश केला. या भोंदूबाबाला नाद होता तो कसिनोचा. त्याचं घडलं असं की ठाणे गुन्हे शाखेनं मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबाला अटक केली.
पुत्रप्राप्तीसह विविध समस्यांसाठी तो आपल्याकडे येणाऱ्या अनुयायांना विविध अघोरी उपाय आणि जादूटोणा करण्याचा सल्ला देत होता. यासाठी तो अनुयायांकडून लाखो रुपये उकळत होता. पण हा बाबा अय्याश होता. आलिशान राहणीमान असणारा बाबा नेहमी गोव्याला जात आणि तिथल्या कसिनोमध्ये जुगार खेळायचा. एका रात्रीत त्याने 14 लाख रुपये जुगारात गमावले होते. दरम्यान भोंदूची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. तर या भोंदूची मोडस ऑपरेंडी कशी होती, कसा हा भक्तांना लुटायचा, चला जाणून घेऊ. त्यावर आपण एक नजर टाकूयात. आपण जर बघितलं तर याची मोडस ऑपरेंडी अशा पद्धतीने होती, ज्यामध्ये तो काय करायचा बघा. मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा म्हणून तो प्रसिद्ध होता. शिवाय आपण जर पुढे पाहिलं तर पुत्रप्राप्तीसाठी अघोरी उपाय तो भक्तांना सुचवायचा. जे भक्त समस्या घेऊन यायचे, पुत्रप्राप्तीचा देखील विषय असायचा, त्यावर ते अघोरी उपाय तो सुचवायचा. जादू टोण्याच्या नावाखाली त्याने भक्तांकडनं लाखो रुपये उकळले. हो, हे खरंय. भोंदू मंजुनाथ शेट्टीची आलिशान लाईफस्टाईल होती. अगदी आलिशान पद्धतीने तो जगायचा. भोंदू बाबाला कसिनोचा नाद होता. गोव्यापर्यंत त्याची धाव असायची. गोव्यात जाऊन तो कसिनोत जुगार खेळायचा. आणि शिवाय जर आपण पाहिलं तर याच जुगारावर त्याने गोव्यात लाखोंची उधळपट्टी केल्याचं कळतंय. एका रात्रीत तर त्याने 14 लाख रुपये उडवले असं देखील तपासात आता पुढे येताना दिसतंय. पैसे हरला की नवीन भक्त शोधायचा आणि या परदेशी महिलांवर उधळपट्टी करायचा, अशी ही या भोंदू बाबाची मोडस ऑपरेंडी होती. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये पीडित महिलेच्या घरावर काळी जादू केलेली आहे. त्यासाठी पीडित महिलेला अघोरी पूजा करावी लागेल, त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता येण्यासाठी काही उपाय करावे लागेल असे सांगून आरोपी मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित बाबा याने सदर पीडित महिलेची फसवणूक करून तिच्याकडून जवळपास 2.5 कोटी रुपये रोख रक्कम आणि सोन्या चांदीचे दागिने अशी रक्कमचा अपहार केलेला आहे. तिची फसवणूक केलेली आहे. त्या अनुषंगाने गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1. चला, यानंतर देखील वेगवान घडामोडी आपल्याला पुढल्या बुलेटिनमध्ये बघायच्यात माझ्या सहकारी फरा यांच्याबरोबर. धन्यवाद विशाल. आपला महाराष्ट्रामध्ये पुढच्या अर्ध्या तासात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा आपल्याला घ्यायचा आहे. मात्र त्याआधी एक नजर टाकूयात टॉप 18 बातम्यांवर. टॉप 18 प्रायोजक फिजिक्सवाला पाठशाळा, सक्सेसची पाठशाळा. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाला शिवीगाळ. आमदार संजय गायकवाड यांच्याकडून घरात घुसून मारण्याची धमकी. पोलिसात तक्रार दाखल. संजय गायकवाड यांच्या विरोधात कोल्हापुरात कम्युनिस्ट पार्टीचं आंदोलन. संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. बारामतीमध्ये जयच्या विरुद्ध युगेंद्र उमेदवार असू शकतो. आमदार रोहित पवारांनी फुंकलं 2029 रणशिंग. तर 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार सामना होणार नाही, जय पवारांचं उत्तर. विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा होती. विलिनीकरण झालं असतं तर 2029 मध्ये अजित दादा मुख्यमंत्री असते. रोहित पवारांचं मोठं विधान. शरद पवारांना ब्रिज कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज. शरद पवार सध्या सिल्वर ओकवर. डॉक्टरांकडून शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला. जे रिक्षा चालवतात, जे मराठी लोक रिक्षा चालवतात, त्यांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारणं. मराठी रिक्षा चालक संपावर गेले तर काही फरक पडणार नाही. रिक्षा चालकांबाबत मराठीचा निर्णय योग्य आहे. अमित ठाकरेंचं विधान. तर मराठी लोकांच्या अंगावर आला तर रस्त्यावर मारण्याचा दिला इशारा. कर्नाटक सरकारचा शिक्षणातही मराठी द्वेष. 10वी बोर्डाच्या निकालामध्ये मराठी शब्द वगळला. निकालात मराठीचे मार्क दिले पण मराठी विषय लिहिला नसल्याचं स्पष्ट. विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनी लढवावी. खासदार सुप्रिया सुळेंची विनंती. तर उद्धवजींच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होत राहील असा विश्वास व्यक्त. अहिल्यानगरच्या संगमनेरमधील भोंदू राजेंद्र गडगेला 4 दिवसांची पोलीस कोठडी. गडगेचा 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत मुक्काम.
आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून भारताचा नरक समान देश असा उल्लेख. ट्रम्प यांचं विधान अपमानास्पद असूनही पंतप्रधान मोदी गप्प का? काँग्रेसचा सवाल. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघता महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे पुण्यामधून. पुण्यात जुन्या कात्रज बोगद्याजवळ एसटी बस आणि रिक्षाचा अपघात झालाय. या अपघातामध्ये 4 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. महामार्गावर कात्रज बोगद्याजवळ रिक्षा उलटली. एसटी बस साताऱ्याच्या दिशेनं जात होती तर रिक्षा पुण्याच्या दिशेनं येत असल्याची माहिती समोर आली आणि त्यावेळेला या दोघांचा अपघात झाला आणि याच्यामध्ये रिक्षा उलटल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आपला महाराष्ट्रामध्ये घेऊयात आज दिवसभरातल्या सर्व बातम्यांचा वेगवान आढावा. शिवाजी कोण होता या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केली. प्रकाशक प्रशांत आंबी यांना घरात घुसून मारण्याची धमकी दिली. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाडांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. गायकवाडांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बारामतीमध्ये पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता रोहित पवारांनी वर्तवली आहे. जयच्या विरुद्ध युगेंद्र उमेदवार असू शकतो असं म्हणत आमदार रोहित पवारांनी 2029चं रणशिंग फुंकलंय. विलिनीकरण व्हावं ही दादांची इच्छा होती असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं. विलिनीकरण झालं असतं तर 2029मध्ये अजितदादा मुख्यमंत्री असते असंही रोहित पवार म्हणाले. मराठीच्या मुद्द्यावरून गुणरत्न सदावर्तेंनी मीरा भाईंदरच्या ऑटो रिक्षा चालकांच्या आंदोलनाला साथ दिलेली आहे तर सदावर्तेंच्या विरोधात मनसेनं आंदोलन केलं. दोन्ही बाजूंकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. कर्नाटक सरकारचा शिक्षणातही मराठी द्वेष पाहायला मिळाला. 10वी बोर्डाच्या निकालामध्ये मराठी शब्द वगळण्यात आलाय. निकालात मराठीचे गुण दिले पण मराठी विषय लिहिला नसल्याचं समोर आलंय. आता रेल्वेची परीक्षा मराठीत देता येणार आहे. परीक्षेमध्ये मराठीचा पर्याय सुद्धा उपलब्ध करण्यात आलाय. अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानावेळी सुतळी बॉम्ब फोडल्यानं गोंधळ उडाला. यामध्ये अनेक जण जखमी झाले. दरम्यान परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अध्यक्ष नवीन यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. जाणीवपूर्वक महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याचा आरोप त्यांनी विरोधकांवर केला. न्यूज 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. बदलापूर पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार गोंधळ घातला. शिवसेना नगरसेवक माझा खून करतील, माझ्या जीवाला धोका आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या नगरसेवकानं पोलिसात तक्रार केली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये सरपंच पदाच्या 9 जागांसाठी पोटनिवडणूक होतीये. सरपंच पदासाठीच्या निवडणुकीमध्ये 9 पैकी 5 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. 2 ठिकाणी उमेदवारी अर्जच न आल्यानं या जागा रिक्त राहणार आहेत. वाडा तालुक्यातील कोणसई इथल्या फटाके फॅक्टरी दुर्घटनास्थळाला नीलम गोऱ्हेंनी भेट दिली. घटनास्थळी जाऊन नीलम गोऱ्हेंनी पाहणी केली. जय पवारांसोबत कायम असल्याचा निर्धार बारामतीकरांनी केला. यावेळी भर उन्हात जय पवारांनी सगळ्यांची विचारपूस करत कार्यकर्त्यांचे आभार मानले. भोंदू अशोक खराचं लिंग छाटून आणणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. संताप व्यक्त करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी हे बक्षीस जाहीर केलं. नेस्कोमधील अधिकाऱ्यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव पाहायला मिळाली. अटक बेकायदा आहे, अंमली पदार्थ सेवनात नसल्याचा याचिकेमध्ये दावा करण्यात आलाय. नेस्को प्रकरणामध्ये अंमली साहित्याचा बादशहा आयुष साहित्यला 933 MDMA गोळ्या त्याच्याकडून जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस मागावर असल्याचं कळताच आयुषनं पोलादपूरला पळ काढला. भोंदू राजेंद्र गडगेला पुन्हा 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 27 एप्रिलपर्यंत गडगेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांनी राज्य पतसंस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. गेल्या अनेक वर्षांपासून काका कोयटे हे फेडरेशनचे अध्यक्ष होते. सरकारी कर्मचाऱ्यांचा आज सलग तिसऱ्या दिवशी संप सुरू आहे. कर्मचारी संपावर गेल्यानं शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येतोय. करवीर तहसीलदार कार्यालयामध्ये कर्मचारी उपस्थित नव्हते, त्यामुळे नागरिकांची कामं मात्र खोळंबली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस आहे. विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर इथं द्वार सभा घेत घोषणाबाजी करण्यात आली आहे. मुंबईमध्ये पालिकेच्या नायर रुग्णालयातील विद्यार्थ्यांवर मूळ फीपेक्षा अनेक पटींनी जास्त दंड आकारण्यात आलाय. इंटर्नशिप पूर्ण करून सुद्धा सर्टिफिकेट दिलं नसल्याचं समोर आलं आहे. दंडाची आकारणी चक्रवाढ पद्धतीनं केल्याचा आरोप होतोय. मालेगावच्या जय साट्या बाबा मंदिराची अज्ञात समाजकंटकानं विटंबना केली. यामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. गाव बंद ठेवून निषेध मोर्चा काढण्यात आला. उजनी धरणातून पाणी सोडण्याच्या मागणीवरून पंढरपूरमध्ये राजू शेट्टींनी महत्त्वाची बैठक घेतली. पाणी न सोडल्यास 28 एप्रिलला जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील पिपरटोला ग्रामपंचायतीची बोरवेल गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहे. तातडीनं बोरवेल दुरुस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. महिला आरक्षण आणि घटना दुरुस्ती विधेयक संसदेत नामंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून भाजपनं नांदेडमध्ये आंदोलन केलं. यावेळी काँग्रेससह त्यांच्या मित्र पक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसनं भाजप विरोधात आंदोलन केलं. शेतकऱ्यांविरोधातील कायदे रद्द करा अशी मागणी करण्यात आली. यावेळी चुलीवर स्वयंपाक करत निषेध करण्यात आला. बीडमध्ये अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाला राष्ट्रीय चर्मकार महासंघानं विरोध केलाय. तातडीनं मागण्या पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला. दापोली खेड महामार्गाचं काम सुरू असताना शहरातील उड्डाणपुलाचं पाडकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला. या ठिकाणी नवा पूल उभारला जाणार आहे. या कामासाठी सोंडेघर पालगड मार्गे वाहतूक वळवण्यात आल्यानं वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत आणि त्यामुळे पावसाळ्यानंतर पूल पाडण्यात यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली आहे. त्यानंतर बातमी आहे हिंगोलीमधून. हिंगोलीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका थेट एका लग्न करण्यास आलेल्या जोडप्याला बसलेला होता. चंद्रशेखर कांबळे आणि तेजल खंदारे हे नोंदणी विवाहासाठी मुंडावळ्या बांधून पुष्पहार घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पोहोचले. मात्र कार्यालयाला कुलूप असल्यानं त्यांचा हिरमोड झाला. महिनाभरापूर्वीच तारीख घेतली असताना सुद्धा संपामुळे कोणताही कर्मचारी हजर नव्हता. संपर्क साधला त्यावेळेला अधिकारी सुट्टीवर असल्याचं सांगण्यात आलं. अखेर या जोडप्याला विवाह नोंदणी न करताच परतावं लागलं आणि त्यांच्या आनंदावर विरजण पडलं. मी 1 महिन्यापूर्वी या कार्यालयामध्ये नोंदणी केली होती आणि आज आम्हाला तारीख दिली होती 23/4/2026. पण या रोजी आम्ही आमच्या जे साहित्य आहे आमचं मंगळसूत्र हार वगैरे जे लागतात लग्नाला त्या वस्तू घेऊन आम्ही इथं आलेलो आहोत. पण इथं आल्याच्या नंतर या कार्यालयामध्ये आम्हाला इथे कुलूप दिसत आहे. तर कुलूप दिसल्याच्या नंतर आम्हाला असा प्रश्न पडला की आता करायचं काय आणि बोलायचं कोणाला आणि विचारायचं कोणाला. हो, या कार्यालयाचं कुलूप बंद आहे. आमची खूप इच्छा होती की आज कोर्टाने आम्हाला तारीख दिली होती, पण इथे कोणीच नाही. नवरदेव माझा पुतणी आहे आणि आज कोर्टाने आम्ही 1 महिन्यापूर्वी या विवाह नोंदणीची तारीख नोंदणी केली होती. आज 23 एप्रिल दिली होती, परंतु आज या कार्यालयामध्ये कोणी तुम्ही अधिकाऱ्याला संपर्क केलात का? केला. ते म्हणले मी सुट्टीवर आहे. त्याच्यामुळे या कार्यालयामध्ये कुणीतरी उपस्थित असणं गरजेचं आहे की नाही? कार्यालयच बंद आहे, संपावर कर्मचारी असले कार्यालय बंद आहे. विवाह नोंदणीसाठी तारीख घेतली. नवरदेव नवरी तयार होऊन आले, मुंडावळ्या बांधल्या होत्या, मात्र त्या ठिकाणी कर्मचारी नव्हते, त्यामुळे त्यांचा हिरमोड झाला. आता कर्मचाऱ्यांच्या या संपाची दखल घेऊन त्याच्यातून काय तोडगा कधी काढला जातो ते बघावं लागणार आहे. यानंतर बुलेटिनमध्ये थांबूयात एका छोट्याशा ब्रेकसाठी.